हा व्यासपीठ, हा विचार मंच, उपस्थित सर्वांना नमस्कार. खरं तर या कार्यक्रमाचं आयोजन महिला दिनाचं औचित्य साधून केलेलं आहे. आपल्याच परिसरातील माता भगिनींना मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं, आम्हाला काही थोडासा वेळ दिला, त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. प्रामुख्याने आज आपण आरोग्यविषयक असेल, कायदेविषयक असेल किंवा इतर सामाजिक परंपरा असतील, महिला सक्षमीकरण असेल, या विषयावर उहापोह केला. बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या, ज्ञानात 4 गोष्टींची भर पडलेली आहे. इथून जात असताना फक्त एकच करायचं, इथं सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला आपल्या या जीवनामध्ये अंमलात आणायचं, उपयोगात आणायचं. ज्या गोष्टीमुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याला, तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या सामाजिक घटकांना तुमच्याद्वारे कसा न्याय मिळेल यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा. आज तुम्ही महिला संघटित झाला. आपल्या या संविधानाने संघटित होण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम आपल्याला दिला. तो का दिला? तर या आपल्या तळागाळातील महिला भगिनींना, माता भगिनींना पुढे येता यावं, शिकता यावं, संघर्ष करता यावा आणि समाजाची प्रगती करता यावी, यासाठी आपण एकत्र आलो. आज काळानुरूप आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, इतकी वर्ष गेली, अजूनही आपल्या चाली, रूढी, परंपरा हटत नाहीत, संपत नाहीत, जात नाहीत. याला कारणही तसे. प्रामुख्यानं अजूनही साक्षरतेकडे तितक्याच दर्जाने बघितलं जात नाही, मुलींना तितक्याच पद्धतीनं शिकण्यासाठी संधी दिली जात नाही. आणि आज या ठिकाणी स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलेलं आहे. अगदी मोठ्या शहरामध्ये मोठा पगारदार असणारा पुरुष किंवा एखादं चांगलं सदन कुटुंब सुद्धा स्त्री भ्रूण हत्येसारखा नीच प्रकार करण्यासाठी मागं पुढे पाहत. कारण एक लक्षात ठेवा, एक मुलगी एक परिवार नव्हे, एक गाव सुद्धा घडवू शकते, गावची सरपंच होऊ शकते. आज आपल्या देशाची राष्ट्रपती सुद्धा एक महिला आहे. लक्षात घ्या, देशाचा प्रथम नागरिक जर आपली महिला असेल तर त्या महिलेला, मुलीला, प्रत्येकाला शिकण्याचा समान अधिकार देण्याचं काम आज या ठिकाणी संविधानाने आपल्याला दिलेलं आहे. आज या ठिकाणी आपण पाहतो परिसरामध्ये आपल्या या ठिकाणी कामकाज करत असताना आज बऱ्याच ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी महिलांची प्रत्यक्ष सहभाग पाहतो. हा प्रत्यक्ष सहभाग असण्याचं कारण आहे शिक्षण. जर तुम्ही शिकला नसता, पुढे आला नसता, तर आज ह्या तुम्हाला गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या नसत्या, अनुभवायला मिळाल्या नसत्या. आज या ठिकाणी जग पातळीवर नव्हे, देश पातळीवर नव्हे, गाव पातळीवर नव्हे, सगळीकडे महिलांना सक्षम करण्यासाठी समाज प्रयत्न करतोय. हा का प्रयत्न करतोय? कारण पुरुषांनाही तितक्याच प्रमाणात माहिती आहे, एक स्त्री जर शिकली तर आपल्यापेक्षा 2 पट जास्त घराला चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते जेवढं आपण सांभाळू शकतो. कारण एका स्त्रीमध्ये जी ताकद आहे ती साक्षात एका काली मातेचं रूप आहे, दुर्गेचं रूप आहे, सरस्वतीचं रूप आहे. आणि एक महिलाच या समाजाला सक्षम करू शकते. हा सक्षमतेचा नारा, हा शिक्षणाचा नारा खऱ्या अर्थाने आपल्याला सावित्रीबाई फुलेंनी असेल किंवा माता रमाईंनी असेल किंवा ज्या ज्या आपल्या महामानव होऊन गेले, या सर्वांनी महिला शिकवण्यासाठी, अग्रेसर होण्यासाठी प्रयत्न केले. शेण माती विटा खाल्ल्या अंगावरती. का खाल्ल्या? तर तुम्ही स्त्रियांनी पुढे यावं, शिकावं, संघर्ष करावा. आर्याला कार्य म्हणण्याची ताकद फक्त शिक्षण देऊ शकतं. लक्षात घ्या, जर तुम्ही चांगल्या पद्धतीचं शिक्षण नाही दिलं, स्वतःही नाही सुशिक्षित झाला, नाही शिकला. सुशिक्षित असा एक शब्द असतो, आपण म्हणतो हे कुटुंब फार सुशिक्षित आहे. सुशिक्षित म्हणजे चांगलं शिक्षण घेणे, समाजात काय चाललंय याचं ज्ञान मिळणे, याच्या पलीकडे काही नाही. फार पैसा आहे म्हणजे सुशिक्षित आहे असं नाही. छोटं कुटुंब देखील सुशिक्षित असतं जर ते चांगल्या पद्धतीने शिकलेलं असेल तर. आणि तरच ते आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या घराचा आणि आपल्या गावाचा विकास करू शकतो. आज या बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला ताकद देण्यासाठी अशा पद्धतीने या प्रवर्तकांच्या माध्यमातून किंवा मॅडमच्या माध्यमातून असेल, ही जी तुम्हाला ताकद दिली जाते, ही जी प्रेरणा दिली जाते, ही कशासाठी दिली जाते? तर त्याचसाठी दिली जाते. आज या ठिकाणी आरोग्यविषयक भरपूर समस्या मॅडमने तुम्हाला सांगितल्या, त्याचं महत्त्व तुम्हाला पटवून दिलेलं आहे. हे विसरायचं नाही, लक्षात ठेवायचं, त्या पद्धतीनं काम करायचं. आमच्या अशा प्रवर्तक असतील, या सुद्धा महिलांना वेळोवेळी सांगतात. आरोग्याच्या समस्यावरती जी जनजागृती होते, ग्रामपंचायत अभियानं घेतात, आरोग्य तपासणी घेतात, हे त्यासाठीच घेतले जातात. कायदेविषयक सल्ले सुद्धा तुम्ही घ्या, कायद्याची पुस्तकं वाचा, 4 नवीन गोष्टी शिका, अज्ञान राहू नका. मोठ्या शहरामध्ये गेल्यानंतर आपण गावाकडून आलोय, हा अज्ञानपणा आपला उघडा करायचा नाही. मला येतंय, मला माहित आहे. आपल्यालाही फिरता आलं पाहिजे, आपल्यालाही करता आलं पाहिजे. एखादी बस, ट्रेन कशी पकडायची, एखाद्या मोबाईलवरून एखादी वस्तू कशी खरेदी करायची, हे सुद्धा शिका. डिजिटल साक्षर व्हा आणि यातून बाहेर पडा, मुक्त व्हा. तुमच्याबरोबरच या समाजाला मुक्त करा. ही जोखीम, जबाबदारी आज तुमच्या या अंगाखांद्यावर दिलेली आहे. तुम्ही सर्व सक्षम आहात.
आणि सगळ्या अर्थाने आज या ठिकाणी तुम्ही ज्ञान घेत आहात. त्या ज्ञानामध्ये असेच भर टाकत राहा. आमच्यासारख्या मान्यवरांना बोलवून या ठिकाणी मार्गदर्शन केलं म्हणजे आम्ही फार फार शिकलोय असं काही भाग नाही. आम्ही तुमचाच एक घटक आहोत, तुमच्यातूनच वर आलेलो आहे. आम्ही फक्त काय केलंय, 2 पुस्तक वाचून थोडंसं ज्ञान मिळवलंय म्हणून ते तुमच्यासमोर सांगतोय. बाकी काही नाही. तुम्हीच आम्हाला घडवलेलं आहे, तुम्हीच आम्हाला शिकवलेलं आहे, हे प्रांजळपणे या ठिकाणी कबूल करतो. सर्व माता भगिनींना परत एकदा मी महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. संयोजकांचा आभार मानतो, मान्यवरांचंही मी आभार मानतो आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद.